बैठक व्यवस्था बघत असताना योग वर्गामध्ये जागेचं सिलेक्शन झालेलं असताना जर बैठक व्यवस्थांचा जर विचार केला तर वर्तुळाकार व्यवस्था म्हणजे पहिली आहे सर्क्युलर सिटिंगची अरेंजमेंट, ज्यामध्ये बैठक व्यवस्थेतील हा एक प्रकार आहे की वर्तुळाकार बैठक व्यवस्था. वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर, गोलाकार. लहान वर्गामध्ये किंवा सामूहिक भावना रुजवण्यासाठी, सामायिकरणासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी, या सगळ्यांच्या सरावासाठी वापरली जाणारी एक सामान्य व्यवस्था. या शब्दरचनेनुसार तुम्हाला लक्षात येत असेल नसेल, परंतु मी सांगतो की वर्तुळाकार म्हणजे काय. ज्या वेळेस काही लोक, तुमच्याकडे संख्या आहे 6 लोकांचे, 7 लोकांचे, आणि तुमचा हॉल 20 लोकांचा आहे. तुमच्याकडे इंटेक मध्ये 7 किंवा 10 ऍडमिशन्स आहेत जे सर्क्युलर बसू शकतात. तर सेंटर पोझिशनला तुमचे टीचर्स येतील, म्हणजे सेंटरला तुम्ही शिक्षक असाल आणि बाजूने ते विद्यार्थी असतील. तर प्रत्येक विद्यार्थ्याला जर, किंवा 7 मधल्या 3 विद्यार्थ्यांना जर करेक्शन करावं लागलं, तर सेंटरचा व्यक्ती हा इझिली त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो, कारण सर्व व्यक्ती, सर्व स्टुडंट्स जे आहेत ते शिकवणाऱ्या व्यक्तीपासून समान अंतरावरती असतील. पहिली गोष्ट, ही एक कन्सेप्ट लक्षात आली की वर्तुळ आकार जर ठेवलं तर तुम्ही इझिली रिच होऊ शकता समोरच्या स्टुडंट पर्यंत. इफ एनी करेक्शन्स वी वॉन्ट टू डू, तुम्हाला जर कोणतं करेक्शन करायचं असेल तर तुम्ही इझिली त्यापर्यंत जाऊ शकता. दुसरं, की एक सामूहिक भावना रुजवण्यासाठी सर्वांना काहीतरी आपलंसं वाटतं. ज्यावेळेस तुम्ही एकाला इकडे एकाला मागे, लेडीज वेगळे जेंट्स वेगळे, असं तुम्ही बसवताय, त्यावेळेस थोडंसं असं नाही वाटत का की तुम्ही बायफर्गेशन करताय, काहीतरी डिस्टर्बन्स तयार करताय. सामूहिक भावना रुजवण्यासाठी तुम्हाला एक एकतेने, एक आपलं कम्युनिकेशन चांगलं बनतं ज्यावेळेस तुम्ही सर्क्युलर बॉन्डमध्ये असाल, कारण प्रत्येक व्यक्तीचं लक्ष जे असतं ते समोर असतं. एकमेकांना सर्व व्यक्ती दिसत असतात. तुमच्यातल्या काही करेक्शन्स असतील तरीही विद्यार्थी ते करू शकतात ज्यावेळेस तुम्ही समोरासमोर असाल. एकमेकांकडे पाहून स्वतःच्या मधलं ते करेक्शन्स देखील ते करू शकतात ज्यावेळेस तुम्ही सर्क्युलर असाल. प्रत्येक शिक्षकाला सर्क्युलर असल्यानंतर, मग तो मिडलला असल्यानंतर, तो प्रत्येक विद्यार्थ्याकडे करेक्शन्सच्या बाबतीमध्ये लक्ष ठेवू शकतो. त्यासोबतच तो प्रत्येकाकडे बघून टीचही करू शकतो, म्हणजे शिकवू शकतो. कारण तो मुव्हेबल असतो, तो फिरता असतो. कधीही बघितलं असेल तर योग शिक्षक हा एका जागेवरती बसून शिकवणारा नसावा. योग शिक्षक आला आणि त्याने ती मॅट वर्गाच्या सुरुवातीला प्रेयरला बसायला घेतली, प्रेयर म्हणली आणि त्यानंतर ती मॅट सोडलीच नाही 1 तास, असं नसायला पाहिजे. हे एक लक्षात घ्या की त्याने मुव्हेबल पाहिजे. त्याने ती जितकी जागा तुम्ही अ, योग वर्गासाठी घेतली ती सर्व जागा ऑक्युपाय केली पाहिजे. तुम्ही फिरतं राहिलं पाहिजे. हे एक लक्षात ठेवा. सर्क्युलर म्हणजे गोलाकार बसवण्याची पद्धत. जर विद्यार्थ्यांची संख्या लिमिटेड असेल तर लक्षात ठेवा की शिक्षक हा मिडलला येईल आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी बाजूने बसायचे. बरेच जण यामध्ये टीचर आहेत, इवन जितेश सर, तर माहिती असेल ह्या पद्धती देखील तुम्हाला. तर यानंतर हो सर, बरोबर आहे. हा तर यानंतर पुढचा जो आहे तर रांगेतील व्यवस्था किंवा पंक्ती म्हणलं जातं, लाईन मध्ये बसवणं. ते तर आपण नेहमीच करतो. समोरून 1 हात अंतर सोडा, बाजूने 1 हात अंतर सोडा आणि लाईन मध्ये बसा. ही नॉर्मल पद्धत आहे की आपण काय करतो, लाईन मध्ये बसवतो एका पाठोपाठ एक, एकमेकांना हात लागणार नाहीत, पाय लागणार नाहीत याची काळजी घेऊन तुम्ही बसून घ्या. हे इझिली आपण योगवर, म्हणजे ही कॉमन पद्धत आहे जी रांगेतील व्यवस्था. पण याच्यामध्ये पण असं आहे की आपण असं करू शकतो, ज्या वेळेस वर्गाची संख्या आहे 12 आणि तुमच्या ज्या हॉलमध्ये आहेत एका पाठोपाठ एक असे 10-10 जण बसू शकतात आणि तुमची 12च संख्या आहे, तर तुम्ही 12च्या 12 जणांना एका लाईन मध्ये ठेवाल किंवा 4-4च्या 3 लाईन कराल. तुम्ही काय करू शकता, तुमची काय कन्सेप्ट आहे की 12 व्यक्ती असतील तर तुम्ही कसे बसवाल स्टुडंट पैकी. कोणी सांगेल, जर 12 स्टुडंट आहेत परंतु तुमच्या हॉलमध्ये इतकी जागा आहे की तुम्ही एका पाठोपाठ एक 10 जण आणि आडव्या 5 लाईन करू शकता. लक्षात येते, आडव्या 5 लाईन आणि पाठीमागे 10 जण असे तुम्ही बसू शकता. एवढी जागा असताना फक्त तुमच्याकडे आता 12 स्टुडंट्स आहेत, तर तुम्ही काय कराल. कोणी सांगेल, जितेश सर, भारतीजी. सर 4 बाय 3.
चार, प्रत्येक रांगेत चार चार जण चार बसवाल. चार जण ठेवाल तुम्ही आणि 12 असं कराल. ओके, आणखी कोणाची काय आयडिया? हम्म. तर सेम सर. ओके. तर पहिले त्याची 4 जण आहेत ना, त्याच्या गॅप मध्ये परत 4 जण असे बसून त्याप्रमाणे म्हणजे सगळ्यांकडे लक्ष देता येईल त्या. ओके, 4 जण 4 जण 4 जण असंच ना? पण दुसरी जी लाईन आहे ना, हा. ती पहिल्या 4 जणांच्या गॅप मध्ये असते ना त्याप्रमाणे. ओके. आता कळलं का? हा, आता जर मी जर विचार करायचा म्हणला किंवा मी असं सांगेन की तुम्ही काय कराल, वर्ग जर असा उभा आहे, कारण लक्षात आलं आपल्याला की उभा आपला लांबीला जास्त आहे, 10 जण बसतायत आणि आडवे 5च जण बसतायत. तर माझ्या लेफ्ट साईडला आणि माझ्या राईट साईडला मी 6 6 जण ठेवेन आणि माझी मॅट ही पूर्ण हॉलच्या सेंटरला ठेवेन. लक्षात आलं? दोघांचेही चेहरे या 6 जणांचे त्या 6 जणांचे ओके. समोर येतील. दोघेही समोरासमोर बघत असतील आणि सेंटरला माझी मॅट असेल. याचं कारण काय? म्हणजे ही देखील एक रांगच झाली. एक डाव्या भिंतीकडे रांग केली 6 जणांची, उजव्या भिंतीकडे 6 जणांची केली आणि सेंटरला मॅट ठेवली. म्हणजे मला प्रत्येक व्यक्तीजवळ पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कालावधी सेम झाला. मला ऍट ए टाइम 12 जणांचे फेसेस दिसत आहेत. जर मी 4 4च्या लाईन केल्या तर मला कोणी ना कोणी माझ्याकडून अवॉइड होऊ शकतो एकाच्या पाठीमागे असल्यानंतर. आणि माझ्याकडे जागा आहे तर मी का विचार करतोय? जागा नसेल, तुमच्याकडे 5 बाय 5च्याच लाईन बसत असतील, उभ्या 5 आडव्या 5, तर तुम्ही तसं बसवा. जागा आहे तर समोर जितकं तुम्हाला व्यक्ती समोरचा दिसेल, समोरचा विद्यार्थी तुम्हाला त्याच्याजवळ तुम्ही इझिली पोहोचू शकाल किंवा तो विद्यार्थी आपल्याला इझिली आपली आसनं बघू शकेल, आपलं आवाज व्यवस्थित ऐकू शकेल, अशा स्थितीमध्ये तुम्ही बसवणं गरजेचं आहे बैठक व्यवस्थेमध्ये. हा एक भाग. यानंतर सर्वांना लक्षात येते ना, स्पीडने जास्त होत आहे का? नाही येतंय सर, सर बरोबर लक्षात. आहे. बरोबर. बरोबर समजलं. सॉरी, काय म्हणाला? समजतंय? हा, हो समजलं. समजतंय सर. ओके ओके. हो हो. यानंतर आहे अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्था, म्हणजे हाफ सर्क्युलर. हाफ सर्क्युलर मी मगाशी सांगितलं. ठीक आहे, माझ्या आज क्लासमध्ये 5च जण आलेत. आज सॅटरडे होता, वीकेंड असल्यामुळे माझ्याकडे इनटेक जरी 20 असलं तरी माझ्याकडे 5च जण आले होते. आणि माझा हॉल आहे तर मी प्रत्येक वेळेस फ्रंटला बसेन असं नाहीये. तर मी बाजूलाही बसू शकतो. म्हणजे फ्रंट वॉलला माझी मॅट न घेता मी साईड वॉलला माझी मॅट घेईन. का तर माझा हॉल लांबीला जास्त आहे, रुंदीला कमी आहे. सो मी त्यांना बसवताना माझ्या समोरच बसवेन हाफ सर्कलमध्ये. सगळं डिपेंड आहे. आता मी हवं तर मी एकदा डायग्राम वरती तुम्हाला दाखवेन, तुम्हाला लक्षात येईल ते की मी काय म्हणतोय. की मी सर्कलला असेन, हाफ सर्कलच्या फ्रंटला असेन आणि माझ्या समोर ते हाफ सर्क्युलर आकार अवस्थेमध्ये बसलेले असतील. की पुन्हा तोच पॉइंट येतो की मला प्रत्येक व्यक्ती दिसेल किंवा विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघेही केंद्रबिंदूमध्ये असतील. कारण विद्यार्थ्याला शिक्षक दिसतील आणि शिक्षकाला विद्यार्थी. अर्धवर्तुळाकार व्यवस्था, याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही नोट्स रीड कराल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईलच की शाब्दिक दृष्ट्या कसं लिहायचंय. तुम्ही आणखी एक, किमान हा पेपर जो मी शिकवतोय तो पेपर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला जसं समजलंय, प्रॅक्टिकल आणि एक्सपिरियन्स केल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल, ठीक आहे, तुमच्या आत्ता तुम्ही क्लास घेत असाल, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्की लिहाल. पण तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी ठेवाल की मी एक योग शिक्षक आहे आणि मी काय करेन. तुम्ही तुमच्या स्व अनुभवातून लिहिण्याचा पेपर आहे, यासाठी कोणत्याही नोट्स वाचणं किंवा त्या रट्टा मारणं असं काहीही करू नका. तुम्हाला अनुभव, तुम्ही त्या ठिकाणी कोणती सिच्युएशन कशी हँडल कराल असा हा पेपर लिहायचा आहे. हे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा, लेसन्स प्लॅन मध्ये तुम्हाला वाचणं गरजेचं आहे, आसनांच्या बद्दल माहिती. पण हे जर सुरुवातीचा जो काही मॅनेजमेंटचा पार्ट आहे तो तुम्ही तुमच्या अनुभवातून लिहू शकता. तुम्ही जर शाब्दिक दृष्ट्या जर कुठून जर ते घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाची शब्दरचना वेगळी असेल आणि तुम्हाला ते समजणंही तितकं अवघड जाईल. त्यामुळं तुम्हाला तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही समजव. ठीक आहे, माझ्याकडे तुम्हाला असा प्रश्न आलाय की माझ्याकडे 6 विद्यार्थी आहेत आणि तुम्हाला कशी अरेंजमेंट करायची तुमच्याकडे एवढं, त्यावेळेस तुम्ही काय सिच्युएशन हँडल कराल हे तुम्हाला माहिती असतं. त्या पद्धतीनं तुम्ही लिहा.
एज्युकेशनल प्रिन्सिपल्स हा विषय असाच आहे. काही गोष्टी तुम्ही तुमच्या लेवलला मॅनेज कराव्या लागतात, इतकं लक्षात ठेवाल. तर पुढचा जो पार्ट आहे अर्धवर्तुळाकारमध्ये, सॉरी आयताकृती. जसं की माझा हॉल चौकोनी आहे, माझ्याकडे कमी विद्यार्थी आहेत, तर मी माझ्या चारही बाजूने बसवेन. बरोबर, चारही बाजूने बसवेन आयताकृती. याच्यामध्ये जास्त सांगण्यासारखं काहीच नाही. इथं पुन्हा तेच की खोलीच्या मध्यवर्तीमध्ये मी असेन किंवा आपण स्वतः असेल, हे लक्षात घ्या. मी म्हणजे तुम्ही स्वतः असेल आणि माझ्या बाजूने विद्यार्थी असतील. आणि तुम्ही आता हेच बघाल हा पेपर लिहिताना की मी एक योगा टीचर आहे आणि मला काय करायचं आहे किंवा काय करावं लागेल, हे एक लक्षात घ्या. तर आयताकृती बैठक व्यवस्था. यानंतर येते नागमोडी बैठक व्यवस्था. अशा व्यवस्थेमध्ये कोणी क्लास घेतलेत का नागमोडी बैठक व्यवस्थेमध्ये? नाही सर. ओके. नागमोडी बैठक व्यवस्था शब्दातूनच लक्षात येईल की थोडी वेडी वाकडे. म्हणजे काय, पहिल्या लाईन मध्ये मी 3 स्टुडंट ठेवले. ओके, पहिल्या लाईन मध्ये आडवे 3 स्टुडंट आहेत, तर त्या तीनच्या मध्ये जो गॅप असतो त्या ठिकाणी मी 2 स्टुडंट ठेवीन. म्हणजे सर्वांना माझा चेहरा दिसेल बॅक टू बॅक, एकाच्या पाठीमाग बसवायला आपण काय शाळेमध्ये विद्यार्थी बसवतो तशी बसवण्याची गरज नाहीये. पुढे तुम्हाला शिस्तीचं पालन हा विषय आहे, पण ही शिस्त काही तुम्ही मोडली असं होत नाही की तुम्ही 3 जणांच्या गॅपमध्ये जर मध्ये, दोघांच्या गॅपमध्ये एक जण, पुन्हा दोघांच्या गॅपमध्ये एक जण, असं जर फिलअप करून जर तुम्ही सगळ्यांना तुम्ही दिसत असाल, शिक्षक दिसत असेल, अशा पद्धतीने बसवणं नागमोडी म्हणजे. लक्षात आलं का? एक पाठीमागे एक पुढे. ज्यावेळेस हात एकमेकांना लागतात त्यावेळेस आपण सांगतो की थोडे पाठीमागे पुढे व्हा. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हे सर सांगतील. 9 तारखेला तुम्ही इव्हन कोणी तिथं प्रॅक्टिकल करणार असाल किंवा तुम्ही तुमच्या गावी प्रॅक्टिकल करताय, तर तिथं तुम्हाला ते सांगत असतील की हात वगैरे लागत आहेत थोडं मागे मागे पुढे व्हा. ज्यावेळेस जागा कमी असते त्यावेळेस नागमोडी बैठक व्यवस्था ही तुम्हाला उपयोगी पडते. कमी जागेमध्ये थोडेसे लोक वाढलेत तर सांगायचं, जी जागा फिलअप करून तुम्ही एखाद्या व्यक्तीला जी जागा देता ती नागमोडी बैठक व्यवस्थेमध्ये येते. म्हणजे उभे असू दे किंवा व्हर्टिक्युलर, सॉरी, व्हर्टिकल असू दे किंवा हॉरिझॉन्टल असू दे, कोणत्याही लाईनमध्ये तुम्ही नसता, पाठीमागे पुढे असता. ही नागमोडी बैठक व्यवस्था, जी की पूर्णपणे जागा ऑक्युपाय करण्यासाठी, जागेचा वापर करण्यासाठी आणि आलेली संख्या मॅनेज करून तुम्ही प्रत्येकाला क्लास अटेंड करून देण्यासाठी केलेली व्यवस्था असते. जसं की आपण 2 जणांच्या बेंचवरती कधी कधी तिघे बसवून क्लास चालू करतो, म्हणजे शाळा लेवलला वगैरे असं असायचं. तर ती ठीक आहे, त्याकडे लक्ष देत जात नाही की आपण मग मग लाईन मध्ये बसतो का किंवा काय. तर ही नागमोडी बैठक व्यवस्था. यानंतर सहयोगी व गट व्यवस्था. सहयोगी व गटीय व्यवस्था कशी असेल? आता तुम्हीच पार्टिसिपंट्स, आय थिंक, जस्ट अ मिनिट, 9-8 जण पार्टिसिपंट्स आहेत. यातले 5 जण मराठी बोलतात, मराठी समजतं. 3 जण पूर्णपणे हिंदी आहेत, त्यांना मराठी समजतच नाहीये. ओके. आणि मला एक टास्क द्यायचा आहे किंवा एक मी सांगेन की तुम्हाला हे करायचं आहे. त्यावेळेस मी काय करेन, म्हणजे इथे लँग्वेजचा कोणताही विषय नाहीये, फक्त एक मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मी मराठी जे आहेत, मराठी बोलतायत, त्यांना मी 5 जणांना एकीकडे बसवेन, या 3 जणांना एकीकडे बसवेन. आणि इथं लँग्वेजचा विषय नाहीये, परंतु एक लक्षात घ्या की ग्रुपमध्ये सहयोगी काय केलं जातं. एखादे टास्क देताना, तुम्ही प्रॅक्टिकल करताना, असं आहे की तुम्हाला 4-4 जणांचे, 5-5 जणांचे ग्रुप करा, ग्रुपमध्ये बसवा, जेणेकरून तुम्ही मुव्हेबल राहाल. पहिल्यांदा या 4 जणांची आसनं बघायची, त्यानंतर दुसऱ्या 4 जणांची बघायची, त्यानंतर तिसऱ्या 4 जणांची बघायची. हे कधी बरं पडतं गट बैठक व्यवस्थेमध्ये? जर आडव्या 4 लाईनमध्ये लोक आहेत तर तुम्ही एखाद्या आसनाची करेक्शन करताना तुम्ही फक्त पहिल्या 4 जणांच्याकडेच लक्ष देता, मागच्या 4 जणांच्याकडे लक्ष तुमचं जातच नाही इझिली, कारण ते त्याच्याबरोबर बॅक टू बॅक असतात. म्हणून पहिल्या 4 जणांचं बघायचं, नंतर ब्रेक पुढच्या 4 जणांच्याकडे बघायचं. ज्यावेळेस एक आसन आपण रिपीटेड करायला लावतो प्रॅक्टिस करताना, त्यावेळेस असं करायचं की आपण ठरवून घ्यायचं, मी ह्या 6 जणांच्या वरती पहिलं लक्ष देणार आहे, नंतर या 6 जणांच्या वरती. जर तुम्हाला ग्रुप सेपरेशन करता नाही आले किंवा मी मगाशी रांगेतील पद्धत म्हणून सांगितली, त्यावेळेस मी सांगितलेलं की मी 6 जणांना इकडे डिवाइड केलं, 6 जणांना राईटला, 6 जणांना लेफ्टला. ही
बैठक व्यवस्था कसं, तर ग्रुप करून 6 जणांचा ग्रुप डाव्या बाजूला घेतला, 6 जणांचा उजव्या बाजूला. फक्त डिवायडेशन करायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने, जसं की तुम्हाला जास्त सोयीस्कर पडेल समोरच्याकडे लक्ष देणं. तर हे ग्रुपने बसवणं किंवा सहयोगी बैठक व्यवस्था. इथपर्यंत पॉइंट लक्षात आला सर्वांना दोघां सर आपने जो बताया कि अ, वो स्क्वायर में बैठते हैं, बीच में शिक्षक और चारों साइड, तो ओके, ऐसे कैसे समझा सकते हो कि वो मुझे समझ में नहीं आया कि पीछे भी हमारे पीछे बैठते पीछे हैं भी तो वो स्टूडेंट कनेक्शन रहेंगे कैसे है? उस वक्त मैम. आप वही। कभी भी मैंने वो बोला कि योगा हॉल में, मेरा कहना यह हम्म, रहेगा कि योगा हॉल में कभी भी योगा टीचर एक साइड पे दिखते हुए खड़ा नहीं रहेगा. वो हाँ, बात करते समय, मूवेबल रहेगा। हाँ, मूवेबल रहेगा. ठीक है, मैं हम्म, आसनास दिखाता हूं ना, तो एक बार क्या करना है. हाँ, एक टेक्निक है, अब आगे जाके देखेंगे हम कि आसनास पढ़ाते समय दोनों तरफ से पढ़ाना है, मतलब दो साइड से आसन दिखाना है. एक फ्रंट साइड से, ओके। एक साइड व्यू से. एक फ्रंट व्यू से हम्म, और एक साइड व्यू से. तो आपको क्या करना है कि ठीक है, आपके पीछे कोई रहेगा जब आसन दिखाते समय, आपके पीछे कोई रहेगा, हम्म, तो उसकी तरफ मुंह करके भी एक बार उनको करके दिखाना है आसन, सिर्फ आसन करते समय. और जब आप इंफॉर्मेशन देते रहोगे, तो ये जरूरी नहीं है कि आपका उनके साथ आई कांटेक्ट हो हर एक के साथ, लेकिन आप हाँ, मुंह करते करते, बात करते करते, घूमते समय बहुत सारी इंफॉर्मेशन बता सकते हैं, आसन के बारे में हो, प्रैक्टिकल के बारे में हो, मतलब आसन लेना छोड़ना वो कैसे हो, उसके प्रिकॉशंस कैसे क्या हो, उसके बेनिफिट्स क्या हो. तो वो सब बताते समय आप मूवेबल होते हुए आप बता सकते हो ओके। रेक्टेंगुलर में. इन्होंने वैसे ओके सर। बताया भी है, देखो, की तरीही शिक्षक किंवा प्रशिक्षकांप्रती स्पष्ट दृष्टी प्रदान करते. चौरस किंवा आयताकृती व्यवस्था तयार करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना त्याच्या चटया ओळीमध्ये किंवा स्तंभामध्ये न ठेवता, म्हणजे समोरासमोर असणं असं काही गरजेचं नाहीये. अपन जर तो विचार केला कि मैम रेक्टेंगुलर होते हुए हम पीछे के लोगों को कैसे दिखेगा, तो हम जब लाइन में बिठाते हैं तो बहुत सारे पीछे वाले लोगों को दिखता भी नहीं है. और ऐसी योगा हॉल में हम्म, व्यवस्था भी नहीं होती है कि हर एक जगह आगे टीचर हो, उसको पोडियम हो, सॉरी पोडियम बोलता हूँ, स्टेज हो जो थोड़ा अपर हो. ऐसे हम्म, बहुत सारे क्लास में नहीं होता है कि वो थोड़ा हाइट पे हो कि पीछे वाले लोगों को दिखे. हम्म, उस वक्त भी हम ये नहीं सोचते कि पीछे वाले लोगों को कैसे दिख रहा है. वो क्या करता है, थोड़ा इधर उधर से देखता है, नहीं तो करते समय वो सिर्फ इंस्ट्रक्शन से ही कर लेता है, फिर हम जाके करेक्शंस हम्म, करते हैं, वैसा ही रहता है. इसलिए रेक्टेंगुलर में हम क्या करेंगे कि पहले कौन सी भी एक साइड देख के पढ़ाएंगे, दूसरा साइड को ओके। दूसरी बार बताएंगे जब प्रैक्टिकल पढ़ाना है, आसन दिखाना है. और इंफॉर्मेशन बताते ओके। समय हम मूवेबल रह सकते हैं मैम. ओके। ओके। ओके. थैंक यू सर। और किसी को डाउट? और पूरा अभी जो 2 पॉइंट्स लिए हम एकदम आराम से लेंगे. वैसे तो आपको बोला होगा कि आपका क्लास मतलब ये होगा कि क्या सिर्फ कांटेक्ट क्लास होंगे, पूरा सिलेबस कैसे समझाने के लिए कि आपको क्या लिखना है, क्या पढ़ना है. लेकिन मेरा ये कहना रहेगा कि आपको योगा आगे जाके योगा में करियर करना है, योगा आपने एक एज अ करियर, नहीं तो एक कौन सी भी किसी को क्लास लेना है, आगे जाके टीचर बनना है, खुद का जो कुछ भी है इसके लिए लिया है, तो ये पेपर जरूरी है. इसलिए हम ये थोड़ा आराम आराम से देखेंगे, मतलब इतना भी आराम से नहीं कि पेपर आ जाए, लेकिन थोड़े थोड़े पॉइंट लेके हम खत्म कर देंगे. ओके. आपण हे 2 पॉइंट बघून थांबूयात. 5 वाजलेले आहेत आय थिंक. हो. पहिल्या 2 पॉइंट मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे जागेचं व्यवस्थापन आणि बैठक व्यवस्थेमध्ये? बोलू शकता, सर्वांच्यासाठी फ्री आहे मीटिंग. नाही सर, समजलं नाही. सगळं. ओके.